पुण्यात भाजप स्वतंत्र लढणार, त्यामुळे आता दादांची राष्ट्रवादी कामाला लागली असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे, ही माहिती सूत्रांनी आता दिलेली आहे। चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हे स्पष्ट होणार आहे। ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादीची अरे युती बाबा, आत्ता निवडणूक जाहीर झाली। आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल, तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी, आमदार, खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या। तर पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आमने-सामने येणार आहे। यावरून अनेकदा चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसंदर्भात हे वक्तव्य केलं, असं अजित पवार म्हणाले। सोबतच मी पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार, असा विश्वास दादांनी व्यक्त केला। कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील, पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ते अरे पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो। महायुतीमध्ये एक प्रमुख पक्ष आहात, शिंदेचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे, मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना। सोबत शिवसेना असणार आहे, तुम्ही कोणाशी इतर पक्षांशी युती इथं किंवा घेणार आहात का? अजून मी ठरवलेलं नाहीये, योग्य वेळी योग्य निर्णय घेत। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझा सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। टोलचा मुद्दा कुणाच्याही हिताचा नव्हता, असं सदावर्ते म्हणाले। टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची मिमिक्रीही केली आहे। टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 टोल, ना तर हे कोणाच्या मताचं होतं ना कोणाच्या हिताचं होतं। नेता के बात में दम, नेता के बात में दम। मला कोणाला हिनवायचं नाही, पण राज ठाकरेंचा वैचारिक डीएनए लोकांनी पाहिला। माझे मन सैनिक, माझे मन सैनिक, हे करतील ते करतील, प्रांतवाद, हे वाद, भाषावाद, ते वाद। कोर्ट में हाजीर हो म्हणल्याच्या नंतर राज ठाकरेला हजर व्हावं लागलं। मी नाही त्यातली, कडी लावातली। तर मालवणमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावरती धाड टाकली होती आणि यावेळेस भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात काही रोकड सापडली असल्याचं देखील आपण पाहिलं। या प्रकरणी आता राज्य निवडणूक आयोगाकडून भाजप पदाधिकाऱ्याला क्लीन चिट देण्यात आली आहे। पुढील तपास आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे। रोकड बेडरूममध्ये आढळली, पैसे मतदारांना वाटताना निदर्शनास आलं असतं तर गुन्हा ठरला असता, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दिलं। आता ही जी रक्कम आहे ही एक रक्कम ऍक्च्युअली बेडरूम मध्ये होती, बेडरूम मध्ये जप्त करण्यात आली आणि बेडरूम मध्ये जे कारण की हे मतदारांना वाटप करताना असं ऍक्च्युअली त्याच्यामध्ये निदर्शनास आलं नाही मतदारांना ऍक्च्युअली, आणि मतदारांना वाटप करताना निदर्शनास आलं तर तो डेफिनेटली गुन्हा ठरला असता। मात्र ही बेडरूम मध्ये दिसून आल्यामुळे त्याच्यामुळे ही केस जी आहे ती ही केस तिथले जे कलेक्टर आहेत, कलेक्टर सिंधुदुर्ग यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे दिलेली आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, पण 2029 पर्यंत मोदीच हे पंतप्रधान राहतील, असं धनंजय महाडिक यांनी म्हटले। तर काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण काही प्रक्रिया सुरू आहेत, असं देखील धनंजय महाडिक हे म्हणालेले आहेत।
वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, ते आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, PMOचे मंत्री राहिले, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळं बेर आहे. पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये. 15 ते 19 दरम्यान तुम्ही संसदेत उपस्थित राहावा अशा प्रकारचं व्हीप आहे पक्षाने जारी केलेलं आहे. काय राजकीय घडामोड काही कानावर आली? आता या गोष्टी आपण जाहीररित्या बोलणं योग्य नाही आहे, परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत. आज मलाही कॉल आला मगाशी. मोदीजीच 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील आणि 2034 साठी सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील, यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही.